नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घराचं कन्स्ट्रक्शन करताना, घराचं बांधकाम करताना हॉलची साईज किती असावी, परफेक्ट हॉलची स्टँडर्ड साईज किती असावी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। जर छोटं घर असेल म्हणजे 1 BHK प्रमाणे जर घर असेल किंवा तुमचं मध्यम घर असेल म्हणजे 2 BHK प्रमाणे जर घर असेल किंवा मोठं घर असेल, बंगला असेल, तर हॉलची स्टँडर्ड साईज किती असावी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। जर तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल, घराचं बांधकाम करायचं असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, जर लहान घर असेल म्हणजे 1 BHK प्रमाणे जर घर असेल तर हॉलची स्टँडर्ड साईज 10 बाय 12 सर्व माप तुम्हाला फुटामध्ये सांगितलेले आहेत। 10 बाय 12 किंवा 12 बाय तुम्ही साईज ठेवू शकता जर तुमचं 1 BHK प्रमाणे घर असेल म्हणजे लहान जर घर असेल। जर तुमचं मध्यम घर असेल म्हणजे खूप लहान नसेल आणि खूप मोठं नसेल तर मध्यम घर असेल तर तुम्ही हॉलची साईज जर 2 BHK प्रमाणे घर असेल म्हणजे मध्यम घर म्हणजे 2 BHK प्रमाणे जर तुमचं घर असेल तर हॉलची जी साईज आहे तुम्ही 12 बाय 14 किंवा 12 बाय 16 ठेवू शकता। जर तुमचं घर खूप मोठं असेल, बंगला असेल, तर हॉलची साईज सुद्धा तुम्ही या जास्त ठेवू शकता। म्हणजे किती ठेवू शकता, 14 बाय 18 किंवा 16 बाय 20 ची तुम्ही साईज ठेवू शकता। समजलं मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉलची साईज किती असावी सांगितली जाणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये बेडरूमची साईज किती असावी, किचनची साईज किती असावी, टॉयलेट बाथरूमची साईज किती असावी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाईल। त्यामुळे मित्रांनो, सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।